हॅलो. हॅलो. नंदू. हा बोला. बोला बिल्डर शेतकरी. बोला की काय म्हणता. डॉक्टर निकम. काल बऱ्याच वेळा काल परवा फोन केला तुला. नंबर दिल्यानंतर म्हणलं पहिला फोन करूया म्हणलं. सुनील निकम बोलताय होय. हो. ओके 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 ओके. काय चालू आहे बाकी. काल मला वाटलं काय रानात बिनात आहे का काय म्हणून उचलं ना. असं शेतकरी आहे म्हटल्यानंतर. ती काल थोडं मशीन चालू होती उडीद भरडाला. होय. हा त्या तेच. मशीनीच्या आवाजामुळे फोनचा आवाजच येत नाहीये. हा 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 बर. असं झालं. काय बाकी काय शिक्षण काय केलंस. शिक्षण काय MBBS झाले. MA BEd. हा MBBS. हे MBBS म्हणजे डॉक्टर झालं. हा MBBS झालंय हो. हा सांग की त्याचा लॉंग फॉर्म. म्हशी बांधता बांधता शिकला. असं होय. चांगलं केलंय शॉर्ट फॉर्म. मग काय. काय केलेस. ग्रॅज्युएशन केलेस. माझं होय झालंय पोस्ट ग्रॅज्युएट झालंय MA मधनं. व्हेरी व्हेरी गुड. कुठला सब्जेक्ट. सब्जेक्ट काय हिस्ट्री आपला. बर बर असू दे असू दे. हम्म. शिकलाय ना म्हणजे सुशिक्षित उच्च शिक्षित शेतकरी. मग काय तर राव. असू दे काय वाईट नाही. शेती चांगली असेल उत्तम प्रकारे केली तर ते तरी काय वाईट आहे. असं आहे का नाही. समजच केल्यावर चांगला आहे बघ, म्हणजे पैसा ही सर्वस्व नसते. आता नोकरी हा बिकरी केल्यावर हा पैसा भेटेल भरपूर. हा पण शेतात पण भेटतेच की पोटापुरतं, काय भेटत नाही असं नाही. पोटापुरतं भेटतं. नीट केलं विचारानं केलं तर भेटतं. उगीच विचार केला की बाबा एखाद्या ह्याचं सगळ्याला दर सगळ्यांनी तेच केलं की तर एकदम डाऊन येतात. खरं आहे की. त्यापेक्षा थोडं थोडं सगळंच केलं का नाही. एखादा जर समजा डाऊन आला तर दुसऱ्याचा दर वाढलेला असतो. तिथं लेवल होती. काहीतरी वेगळं करावं लागतंय हो. हा हे बघून केलं पाहिजे शेतकऱ्यांना. एकाने कांदा केला की सगळ्यांनी कांदाच केला मग येतोय 5 रुपये किलोवर. टोमॅटो तर टोमॅटो केली की मग पार त्याचं सेन्सर होती त्याची मग पार. सफरचंद लावावं लागतंय हो आपल्या इथं. हा म्हणजे कसं बाबा हे थोडं ते थोडं असं केलं की म्हणजे कुठल्याच तरी दर सापडतो दुसऱ्या ह्याच्यात लेवल होते. ही शेतकरी आपल्यातली अडी आहे ती, कोणी सफरचंद लावावं, कोणी गांजा लावावा, कोणी हा. तंबाखू लावावी. हा तंबाखूला ठीक आहे. मग काही वेळा असं उपरोधिक पोस्ट येतात की शेतकऱ्याला मग गांजा लावायची परवानगी द्या जेणेकरून त्याची तरी परिस्थिती सुधारेल. मग आता शेतकऱ्याला गांजा लावायची कुठल्या तर राज्यात परवानगी असेलच की. परवानगी असल्याशिवाय गांजा पिकतय का मग. नाही हे बाहेर नाही येत म्हणजे खसखस आहे का नाही हा भारतात येत नाही. खसखस शक्यतो मला वाटतं अफगाणिस्तान वगैरे तिकडून येते खसखस. आणि गांजा खसखस म्हणजेच हे ती बोंड असतात ना त्यातनं ते गांजाचे रस बिरस निघतो. गांजाचं झाड म्हणजे खसखशीचं झाड. असं होय. हा मग येतंय की आपल्या इकडं गांजा. हा लावतात की पण काय त्याला वेगवेगळा वास बीस असतो का काय लगेच कळतं का काय ते कळत नाही. की लगेच झाड पडते तिथं. कुणी कुणी म्हणजे ट्राय करतंय राव. उसात कोण लावतंय, ओढ्याच्या ठिकाणी अडचणीच्या ठिकाणी लावते ती, पण कसं कळतंय की ते. कळतं काय मग ते एक वास बीस येत असावा वेगळं काहीतरी असावं. त्याशिवाय कसं कळतं मग लगेच. कोणी चन्नाची शेती लावावी. चंदन पण किती महाग आहे एकदम. कसं आहे चंदनाला दर आहे त्याच्या पण चोऱ्या माऱ्या होतात. चंदन पण चांगलंच आहे. असं विचारानं केलं हे शेती करण्याच्या हे गोष्टी नाही चंदन वगैरे म्हणा. पण ते असले वेगळं वेगळं केलं तर काहीच हरकत नसतंय ना शेतकऱ्यांना. खरं आहे की. एकाने एक केलं सगळ्यांनी तेच केलं की मग काय होतं शेतकऱ्याच्या मालाचा दर शेतकऱ्याच्या हातात नाही. खरं आहे की. मग ते मार्केट घेवाऱ्यांनी ह्यांनी मार्केट पाडायचं व्यापाऱ्यांनी पाडायचे मग शेतकऱ्याला फायदा होतच नाही. ही रिअल परिस्थिती आजची राव. असं होतंय ना. आजची रिअल परिस्थिती हीन काय हो. आजची रिअल परिस्थिती हीच चालू आहे. व्यापारी नुसता लुटा लागलाय. शेतकऱ्याच्या मालाचं हे शेतकऱ्याच्याच हातात पाहिजे तेव्हा शेतकऱ्याचं हे चांगलं होईल. नुसता राजा म्हणून काय उपयोग नसतो. खरं आहे की. एक दर महागला की ह्या मीडियावाल्यांनी पेपरवाल्यांनी लगेच बजेट कोलमडलं, खर्च वाढला, डब्याचं हे वाढलं, असं झालं. अरे
मग हॉटेलात गेला की काय दर बघता का? बरोबर आहे की हे पण. तिथं म्हणता का लगेच हे वाढवलं कुरकुर न कुरकुरता पैसे देता ना. अहो, आज तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर राईस जी घेता हो, राईसचा भाव कमीत कमी ₹200 कडे गेलाय. ₹150 तर इजी आहे. हा मग त्या राईस प्लेटसाठी किती तांदूळ लागत असेल? फक्त एक छटाकचा पण नसेल ती एक प्लेट. अरे त्या रोटीचा विचार कर. एका किलो किती चपात्या बनतात? मग तीच चालू आहे. त्या ठिकाणी कोण काय बोलत नाही. पण हा शेतकऱ्याचा माल म्हणलं हा की चालू झालं. 20 ते 30 रुपयापर्यंत एक रोटी नाही तर चपाती बनते. हं? तुम्हाला खरं सांगू का रेलमध्ये जी इंजिनियर, वकील, शिक्षक, प्राध्यापक ही हा, समजी जी लोक आहेत ती तर हटमन भाव पाडून मागणार. म्हणजे 20 ची जर भाजी असली तर 10 ला द्या म्हणणार. सगळ्यात हे सरकारी नोकर सगळ्यात बेकार. मला लय अनुभव आहे. जी लोक हो भाजीपाला म्हणजे धोतर वगैरे घालून येते का नाही, ती म्हणाल तेवढं पैसे देते. बाबा ₹20 आहे का नाही घे. हा पण जी बूट घालून येतंय, सूट घालून येतंय, एकदम हाय-फाय येतंय आणि बरोबर हो पाडून मागतंय. हो हो आता मी बघतो ना बाजार करताना. हां, मी बघत असतो ना. हां. वर्षासाठीचं 2 पोती धान्य घ्यायचं म्हणलं तर तो सरकारी नोकर, हं. त्यातल्या त्यात शिक्षक 5-6 ठिकाणी चौकशी करत. हां. बाबा गहू कसा आहे, ज्वारी 30 रुपये आहे. मग 28 न मिळते का? 10 ठिकाणी बघणार. मग हं. आणखी जे चांगलं आणि कमी दरात मिळेल तिथं घेणार. हां. हं. अरे ह्याच्यातले 50% नोकरदार हे शेतकऱ्यांचीच पोरं असतात. पण त्यांना शेतकऱ्यांचे. तो विचार येत नाही. हं, हं. जेवढी, असं जेवढी असतं. माझ्या मते तर जेवढी, जेवढी मोठी नोकरदार आहे ती क्लास 1, क्लास 2 हं. ही राजकारणी लोकावाची पाहुणे रवळे असते ती बघा. हो, हो, हो. कारण शेतकऱ्याला क्लास 1 अधिकारी होण्याची चान्सेस कमी आहेत राव. ती वरच्या वरी समजा दाबून होणार समजा. हं, हं. हां, नाही तुला एक पोस्ट पाठवेन. हां. काल ते एकानं टाकलंय म्हणजे वरच्या ह्याच्यात कसं म्हणजे एस-टी, एन-टी किंवा मराठ्यांचं वगैरे ओपन वाल्यांचं कसं जास्तीत जास्त पोस्ट त्या ब्राह्मणांनीच हे केलेल्या आहेत. आता मला सांगा कॉलेजवर प्राध्यापकाच्या कधी पोस्ट निघालत्या का बाबा सरकारी अर्ज निघालता आणि त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरा आणि तिथं ड्युटीला लागा? गेली माहित आहे का? हां, सर्वसाधारण 5 सालापासून हां. माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक हं. यांच्या नेमणुकाच नाहीत. पण पूर्वी तर कुठं ऑनलाईन अर्ज होतो. प्राध्यापक पदासाठी इतक्या जागा निघाल्या. नाही पूर्वी असायचं ना पण तिकडे यायचं. पण ते अगदी जाहीररित्या मोठं येत नव्हतं. बारीक जाहिराती असायच्या. लय बारीक आहे आणि ती कुलगुरूचा समजा विषय होता. एकानं हां, 30-40 लाख रुपये दिले का त्याला प्राध्यापक केलाच लगेच. हां. मग कसं आहे तुम्ही नेट सेट जरी पास झाला का नाही, हं, त्याच्यात जरी मेरिट बसलं, तुम्हाला हं. मग ते कसं आहे कुठं ना कुठं गव्हर्नमेंटनं द्यावी ही जबाबदारी गव्हर्नमेंटची किंवा युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची आहे की नाही? हां. पण नाही. मग कसं त्या संस्था असतात. तुम्ही हं. नेट सेट पास होऊन जरी ते ह्याचा बसलेला असला, हां. तरी म्हणजे तुमच्याकडे मेरिट असलं तरी तुमच्याकडे बंडल पण पाहिजे. बंडल 40 लाखाचा पाहिजे तर मग हां. त्यांना मग भागतंय. तुमचे प्राध्यापक आता सध्या शिपायाच्या नेमणुकीला 8-10 लाख लागतात माहिती आहे का? हां. हां, मग शेतकरी पोरावाकडे शिपायाच्या. 40 लाख रुपये कुठले येणार आहेत हो? कुठनं 40 आणायचं? लाख रुपये भरून त्यानं कधी प्राध्यापक व्हायचं? हां. आणि कसं आहे, हं. माणूस काय म्हणते, जाऊ द्या 2 वर्षाचा पगार जातोय. पुन्हा तर हं. आपलं आहे सगळं. काहीतरी हं. करून माणसं भरतायत. असं पण होतंय ना. हां. असं होतंय. मग आज काय? मला सांग आता शेतकरी वगैरे शेती करून पण कमवणार तेवढं शिपायाला 45,000 रुपये पगार आहे. अहो जास्त आहे पगार त्यांना. बेसिक पगार मग असेल त्यांचा 30-40 हजार. नाही तेच की शिपायांचा पगार आहे 30,000-40,000. हं. मग बघ. मग थोडा झाला काय ती पण. आणि चांगली एम-ए, बी-एड अमकं-तमकं झालेलं नुसतं कुठेतरी खाजगी विनातवर पाट्या टाकतात. नाहीतरी मेकॅनिकलच्या कंपनीत वगैरे इथं सगळं मग किती मिळतो पगार? हं? हं. 15-20 हजार जास्तीत जास्त. हं. हां. म्हणजे असा प्रकार आहे. लय गोलमाल चालू आहे महाराष्ट्रात. थोडा नाही लय. डॉक्टर आहो का तुम्ही? हं? डॉक्टर आहो का? हो. होय. कुठली पोस्ट आहे म्हणजे आता स्वतःचं हॉस्पिटल आहे का? नाही माझे नुसता दवाखाना आहे, हॉस्पिटल नाही. तीच की आपलं क्लिनिक. हो, क्लिनिक आहे. हं, तू क्लिनिक. काही एम-ए झालायस म्हणजे तू पूर्ण
चांगला शिक्षित आहेस तू, त्यामुळे सगळं कळतं. पण हुशार तेच की आहेस. क्लिनिक 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 आहे. तुझे विचार टाकतोस ते छान, म्हणजे एकंदरीत तुझे विचार पण चांगले आहेत. ते मी वाचत होतो. म्हणजे पोरगं चांगलं आहे, स्वभावानं पण आणि गुणानं पण दिसतंय चांगलं, पण ऑलराऊंडर पण आहे. अगदी म्हणजे साधं पण नाही. बरोबर आहे की. हं. चांगला आहे. तुझे विचार आवडले. शेतीविषयीचे असताना विशेष म्हणजे आई वडिलांविषयी, वडीलधाऱ्यांविषयी म्हणजे आहे तुझ्याकडं आदर. चलतंय राव. धन्यवाद डॉक्टर साहेब, धन्यवाद. सगळ्यांविषयी ते, त्यामुळं ते आवडलं. म्हणजे पोरगं हे गुणवान आहे, चांगलं पोरगं आहे म्हणलं. म्हणून तुम्ही म्हणलं संपर्क करावा. असं तुम्ही झालं, वेळ बाकी काय उद्देश नाही. तुम्ही वेळ काढून आमच्या पोस्ट बघताच तर तुम्ही चक्क कॉल केला, म्हणजे कामात नाही एवढा आजकाल वेळ कोणाला भेटत नाही, पण तुम्ही काढला वेळ. त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार तुमचं. हे आभार बिभार काय नाही. मग काय राव, खरंच आहे हे आणि सत्य पोरांनी परिस्थिती कसले आहे. आभार मानायचे. हम्म. चांगल्या पोरांचं पुन्हा वडीलधाऱ्यांनी कौतुक करायलाच पाहिजे ना. खरं आहे की हे पण. हम्म. मग बाकी अजून काय? आवडलं तुझं आपलं आ- स्वभाव पण बरा वाटतोय तुझ्या सगळ्या पोस्टवरनं ह्याच्यावरनं. हम्म. करतोय सगळं, शेती वैविधी चांगली. काय काय आहे शेतात? शेतात काय आता सध्या ऊस, उडीद, सोयाबीन, कांदा लावायचा आहे आता. हा.